देवाभाऊंच्या नेतृत्वात विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय। भाजप नेत्याची कुठेही याबद्दल नाराजी नाही। एकनाथजी शिंदे हे आपल्या नगरसेवकांची ओळख व्हावी, कशा पद्धतीने भविष्यामध्ये जनतेची सेवा करता येईल याबद्दल मार्गदर्शन व्हावं म्हणून सर्व नगरसेवकांना एकत्रित बसवलेलं आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही। आम्हाला अतिशय कुठल्याही परिस्थितीमध्ये आक्षेप नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर महाराष्ट्रात होईल याबद्दल एकनाथजी शिंदे यांना देखील माहिती आहे। त्यांनी आपले नगरसेवक एकत्रित यावेत, एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात यासाठी एकमेकांना सोबत घेण्याचं काम केले। त्याच्यामध्ये कुठलीही गैर नाही। भारतीय जनता पार्टीला त्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही। नाही, एकनाथ शिंदेजी यांचाही स्ट्राइक रेट अतिशय उत्तम आहे। भारतीय जनता पार्टीचा स्ट्राइक रेट देखील उत्तम आहे। स्ट्राइक रेटचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे तुमचा स्ट्राइक रेट काय आहे याचा विचार करा। तुमचा स्ट्राइक रेट एवढा घसरलाय की तुमची कारकीर्द काळवंडलेली आहे। संजय राऊत आज म्हणाले की आम्ही चौकार षटकार मारला, आम्ही षटकार मारणार आहोत। अहो संजय राऊत, मुंबईकरांनी तुम्हाला क्लीन बोल्ड केलेला आहे। त्यामुळे तुम्ही चौकार आणि षटकारांच्या भाषा करू नका। मुंबईमध्ये तुम्ही 227 पैकी किती जागा निवडून आणल्या याचा विचार करा। मुंबईकरांनी तुमचा क्लीन बोल्ड केलेला आहे। स्वतःला ब्रँड 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 म्हणून घेत होता, त्या ब्रँडचा धुव्वा उडवण्याचं काम मुंबईकरांनी केलंय। आणि मुंबईत आणि महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊंचा ब्रँड आणि महायुतीचा ब्रँड।